काय कार्यकर्ते? ओम साईराम. आज कुठं दौरा? अरे दौऱ्यावरून आलंय. काय झालं माहितीये का, आपल्या पोरांसोबत बसलो होतो चौकामध्ये, तर विषय चालू होता की मेन्स डे झाला ना आत्ताच, एकाने पण विश नाही केलं रे आपल्या पोरांना. मला सांग, एखाद्या पोराला तू कुठलीच कंप्लेंट करताना बघितलंय का? रोज सकाळी उठून कामाला जातो, ट्रेनच्या गर्दीमध्ये धक्के खातो, उन्हातानात बसची वाट बघतो आणि धूरखाट ट्रॅफिक मध्ये कामाला जातो. ऑफिसला लेट झाल्यावरती, काम वेळेवर पूर्ण न झाल्यावरती बॉसच्या शिव्या खातो. कामाचा लोड असल्यावर ओव्हर टाइम करताना जेवायचा डबा पण खायला विसरतो आणि कामावरून घरी गेल्यावर पण तो हसतच असतो रे. लग्न झाल्यानंतर तो पूर्णपणे सेटल पण झालेला नसतो, बायकोला सांभाळायचं असतं. खिशात पैसे नसताना सुद्धा मुलांच्या हाऊस पूर्ण करायचे असतात आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो बाहेरून पैसे उधारीवरती घेतो आणि त्याचं आयुष्य ही उधारी फेडण्यामध्येच जातं. तरी तो हसतच असतो रे. जेव्हा एखाद्या मुलाची गर्लफ्रेंड घरच्यांच्या प्रेशरमुळे ऐन टायमिंगला म्हणते की मी नाही त्याच्यावर प्रेम करत, तोच माझ्या मागे लागला होता, तेव्हा मुलाची साईड कोणच ऐकून घेत नाही. ती बोलते तेच खरं असं समजून मुलाचं आयुष्य बरबाद होतं. तरी सुद्धा पोरं हसतच असतात ना रे. बेशक सगळ्या मुली अशा नसतात, मोस्ट ऑफ द मुली ह्या चांगल्याच असतात, पण मुलाच्या आयुष्यात एवढं सगळं दुःख असून, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असून त्याला कधी कंप्लेंट करताना नाही बघितलं रे, नेहमी हसतानाच पाहिले. एका मुलाला कधी मेन्स डे सेलिब्रेट करताना पाहिलेलं नाहीये. त्यासाठी चौकातल्या आपल्या सगळ्या पोरांनी मिळून ठरवलेलं आहे, उशिरा का होईना मेन्स डे सेलिब्रेट करायचा. त्यासाठीच आता सिस्टीम बिस्टीम लावणार आहे, माहिती ना मग कसं, नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. चल येऊ का, काळजी घे. ओम साईराम.